सिटी बसमध्ये आपलं स्वागत आहे. आपण वेगवेगळ्या हॉटेलला आता व्हिजिट देतोय आणि त्यांच्या व्यवसायाबद्दल डिस्कस करतोय. गॅसचा तुटवडा असल्यामुळे त्यांच्या व्यवसायावरती खूप मोठा परिणाम होतोय. त्यांना गॅसमुळे त्यांचा व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावरती आहे आणि असे बरेच व्यवसाय आहेत की जे बंद झालेले आहेत. आपण आता आलेलो आहे सुप्रसिद्ध हॉटेल मिलन खानावळ, जी पुण्यातली खूप फेमस आहे. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे ब्रँचेस आहेत आणि त्यातल्या एका ब्रँचला आपण धनकवडीच्या ब्रँचला, बालाजीनगरच्या ब्रँचला आपण भेटलेलो आहे. यांच्याकडे गॅसचा कसा किती यांच्याकडे प्रमाणात गॅस आहे किंवा काय प्रॉब्लेम्स आहे आपण डिस्कस करूया. सर, कसं चालेल तुमचं हॉटेल? हॉटेल तर मस्त झालं. आता गॅसचं काय स्टेटस आहे तुमचं? गॅसचं म्हणलं तर आता 2-4 गॅस असल्यामुळे आता आमचे 2-4 दिवस आता असे निघून गेलेले आहेत. 2-4 दिवस. पण आता पुढं कसं आहे, पुढं आम्हाला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण आता जर सरकारने जर आम्हाला गॅसच नाही दिला तर पुढं आम्हाला किचन चालवणं किंवा आमचं हॉटेल चालवणं अवघड आहे. आता साधारण किती दिवसाचा गॅस बाकी आहे तुमच्याकडे? आता का अजून एखादा 2 दिवस जाईल आता आमचं. 2 दिवस फक्त. 2 दिवसानंतर तुमच्याकडे गॅस नाही आहे, गॅस तुम्ही लोकांना सर्व्हिस देऊ शकणार नाही. काय तुमचं काय आव्हान आहे किंवा तुमची काय रिक्वेस्ट आहे? आता जसं सरकारने घरगुती गॅस चालू केलेले आहेत त्या हिशोबाने आता आम्हाला हॉटेल लाईनला सुद्धा सरकारने थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. बरोबर. कारण कस्टमर्स एवढे आहेत आमचे आणि एकच नाही तर आता बरेच हॉटेल आहेत. बरोबर. म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये म्हणा, मुंबईमध्ये म्हणा, म्हणजे पूर्ण पुण्यामध्ये वगैरे बरेच हॉटेल्स आहेत. हो. सगळ्यांना प्रॉब्लेम, थोडे हॉटेल बंद पण झालेली आहेत. त्यामुळे काय आहे, सरकारने थोडंसं याकडे लक्ष द्यायला. बरं, मोस्टली तुम्ही असंही म्हणू शकता की तुमच्याकडे जे कस्टमर येतात ते सुद्धा बाहेर गावचे, त्यांना पण अडचणी होऊ शकतात. त्यामुळे तरी ऍटलीस्ट काहीतरी सपोर्ट केला पाहिजे. बरोबर. तुमचं काय म्हणणं आहे की कस्टमर जास्त कुठले आहेत? आहे आपले स्थानिक तर आहेत, पण बाहेरचे पण आता कामानिमित्त असून दे किंवा स्कूल कॉलेजच्या निमित्ताने आलेले आहेत. स्टुडंट्स आहेत. बरोबर. स्टुडंट्स भरपूर आहेत, त्यांना पण अडचणी बॅचलर आहेत. त्यांच्यासाठी पण थोडंसं प्रॉब्लेम येऊ शकतो. कारण कसं होतं, हॉटेल लाईन्स म्हटलं की त्यांचं बऱ्यापैकी शक्यतो हॉटेल लाईनला येणं जास्त आहे. तर आपण बघतोय एक खूप सुप्रसिद्ध हॉटेल आहे मिलन. तिथे पण खूप मोठा स्टाफ आहे. त्यांच्या व्यवसायाला पण प्रॉब्लेम होऊ शकतोय आणि त्यांना पण खूप अडचणी येऊ शकत आहेत गॅस नसल्यामुळे. केवळ फक्त 1 ते 2 दिवसाचा गॅस यांच्याकडे उरलेला आहे. सो त्यांची एक कळकळीची विनंती आहे गव्हर्नमेंटला किंवा जे कोणी प्रशासन त्यांना की हॉटेल लाईनला सुद्धा त्यांनी गॅस काही काळ असण्या प्रमाणात देण्यास सुरुवात करावी. थँक्यू सो मच. सिटी फास्ट पाहत राहा. आपण वेगवेगळ्या हॉटेलला आपण आता व्हिजिट देणार आहोत आणि त्यातून पाहणार की कुठल्या हॉटेलला सध्या जास्त स्टॉक आहे. थँक्यू सो मच.